मोफत शिक्षणावरून नेत्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळतोय। सरकार मुलींच्या शिक्षणासंदर्भात संवेदनशील आहे असं चंद्रकांत दादा पाटील यांचं म्हणणं आहे। तांत्रिक कारणांमुळे मोफत शिक्षणाचा निर्णय झाला नाही असं देखील चंद्रकांत पाटील म्हणतात। चंद्रकांत पाटील 4 महिने झोपले होते का असा सवाल यावर रोहित पवार यांनी उपस्थित केलाय, तर विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारवर निशाणा साधलाय। कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होऊन आचारसंहिता संपल्यानंतर करू असं म्हणून विषय पेंडिंग राहिला। राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही। टेक्निकल कारणाने काल निर्णय झाला नाही। एक तर चंद्रकांत दादा पाटील गेले 3.5-4 महिने झोपले होते का? तुम्ही घोषणा करता, लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही घोषणा करता, पण त्या बाबतीत साधी फाईल सुद्धा तुम्ही जर हलवत नसाल तर मग कुठेतरी फक्त राजकीय पतंग उडवण्याचा प्रयत्न हा चंद्रकांत दादांनी केला गेला असं आपल्याला म्हणावं लागेल। काल त्यांच्या बैठकीत काय झालं हे सांगता येणार नाही, पण विषय एवढाच आहे, महिलांसाठी जर एखादी योजना आणि मुलींसाठी योजना जर आणली जात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे, पण मुलींचा जसा विचार केला जातोय, माझं अजून एक मत आहे की गरीब मुलांचा सुद्धा विचार सरकारने कुठं ना कुठं तिथं केला पाहिजे। आता चंद्रकांत दादा आले ते काय बोलले, आम्ही महिलांच्या पूर्ण शिक्षणाची मोफत जबाबदारी घेतली काय? काल परवा आता काहीतरी सीएम बोलले ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण मोफत दिलं पाहिजे। 12वी पर्यंत ऑलरेडी आहेच। उपकार काय करताय? कोणाकोणामध्ये निर्णय घेताय? छाती ठोकायची आणि सांगायची आणि खोटं बोलून रेटून न्यायचं, हे आतापर्यंत तेच झालं ना। त्यांना माहित आहे नेरेटिव्ह काय आम्ही चुकीचं सेट केलं आहे। मुलींच्या मोफत शिक्षणाबद्दल जे काही आश्वासन दिलं होतं चंद्रकांत दादांनी, आज मला चॉकलेट देऊन गेले ते तशीच ते योजनेचं चॉकलेट त्यांनी दिलं होतं जे पोकळ ठरलं। हे आता योजनेची चॉकलेट देऊ नका, कारण लोकांची सहनशक्ती आता जवळपास संपलेली आहे। कालच्या लोकसभेच्या निकालातून त्यांना जरी कळलं नसेल तरी आम्हाला कळलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।